आता हे बघा ना, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव पुन्हा बोंबलायचं देव भेटला नाही. काय देव काय हट्ट करतो काय, मला बसव मला बसव? नाही करत आहे. देवाने हट्ट केला का तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा? मग कशाला अवहेलना करताय? आपला परमार्थही आपल्या स्वार्थापोटी आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. बरं एक साधं विचारतं तुम्हाला पेटकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला गणपती बाप्पा पावणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? हा, उत्तर देत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही बोला. हा ना, तुम्ही असे एकदम मड्याला बसल्यासारखे बसलाय. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. असं नका करू, जज नका करू, जजमेंटला नाही बसलायत तुम्ही. एक साधं उत्तर द्या दादा. वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना, हो ना माय? पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमची चाकरी करेल, विश्वास दे. काय हरकत आहे? म्हणा ना, माझी आहे, रक्ताची आहे, माझ्या पोटची आहे, अशा नजरेनं कौतुक करा ना. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तो कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. माऊली फार गोड म्हणतात याला, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं निर्मित झाली. त्याच्यामुळे देवा, तुझ्याविषयीचं प्रेम कमी झालं, तुझ्याविषयीची आवड कमी झाली. हे नको आहे मला. माझ्यासाठी त्या व्यक्तिमत्वाला आयुष्य दे जेणे तुला सर्वस्व मानलंय. आणि एकदा त्याला आयुष्य भेटलं ना, मग परंपरा पुढे पुढे चालत राहील. कारण हा वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायापासून चालू झालेला संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. मग ज्ञानदेवे रचिला पाया. नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा संप्रदाय. म्हणून तर ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे. कारण कुंडलिनी शक्ती जागृत करायची सोपं नाही. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेढे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. आपल्याला कळतच नाही त्यामुळे लावायचा विषयच नाही महाराज, बरं का? तुम्हाला काय मला काय, ह्या गोष्टी कळणं अवघड आहे. मग माऊली म्हणले हरकत नाही, जर हे अवघड वाटतंय, हरिमुखे सोप आहे. नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे. सगळं मिळून जे करणार आहे, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 ही पुराण, हरिसीच गात. आणि देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही बरं का माय. जमेल तसं घ्या, काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. देवाच्या नावाला काही सुतक नाही, देवाच्या नावाला काही अपवित्रता नाही. फक्त काय झालंय, आम्ही फार एकदम अंधश्रद्धेत गुंतलेली माणसं आहे. एका वाक्यात सांगते तुम्हाला, आपलं कसं आहे ना, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? तुमचं कसं आहे, महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. असं कॉमन सेन्स वगैरे नाही आहेत का आपल्याकडे महाराज? थोडा विचार करा ना, प्रॅक्टिकल. अशी जर महाराज लोकाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाय करायला लावली असती जगाला. हे नियमच राहिला नसता ना पाणी ग्रहणाचा. पाणी ग्रहण होतंय म्हणजे त्याला काहीतरी तत्व आहे की नाही? काही नाही. भलता देव स्वीकारला, कल्पनेची बाधा, एवढंच आयुष्यात आहे. त्याच्यामुळे तो सुख नाही. काय सुख आहे मला सांगा? माणसं सहज विचारतात, ताई पाप पाप म्हणजे काय असतं? अहो दादा, सगळं तरी चेहऱ्यावर आनंद नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? सांगा ना तुम्ही मला. सगळं काही आपल्याकडे तरी आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलात. का बरं? अहो पाप लय झालं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही,
तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही, खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. भाषा माझी नाही. मंडपाच्या बाहेरचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, त्याला काय सरकारचा GST नाही, मोफत आहेत महाराज, आहे की नाही? वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय महाराज. तुमची टाळी कशी पेट कर माहिती का? दर दर आली आमच्या गावात, दर घे, दर दर एवढं पाहिजे, दर 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 दर. कशाला? लय अवघड आहे असं. ह्याच्यामुळे तो वाटोळ आहे आपलं महाराज. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अरे मनसोक्त वाजवा की, त्याला काय होतंय? माहेर आहे तुमचं, फील द मोमेंट, आनंद घ्या, त्यात परमानंद आहे. हसू वाटलं मोठ्यानं हसा, तुम्हाला आवर्जून सांगते हसा. यांचं काय हे कुठे हसतंय, हे काय बसलं टपरीवर ख्या ख्या ख्या, ह्याचं काय हे कुठं आपला अवघड नाही. आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का? आपला अवघड आहे की नाही ग माय? इथं चान्स मारून घ्या, कोण हसले कळत नाही महाराज. आनंद घ्यायचा ग. तुम्हाला खरं सांगू का माय, किती संकट वाट्याला यावी, किती दुःख पदरात पडावं, समाज आपल्या पाठीमागं लागावा, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊ नये, याच्यासारखी मोठी भगवंताची कृपाच नाही की आपण सुखी आहे. काहीच नाही. लोक विचार करतात हो, लोक म्हणतात एवढा काटा काढला याचा तरी मी हसतो याची. करा ना विचार. लोक जळतात रे दादा आपल्या हसण्यावर, मग काय हरकत आहे हसायला? लोकाला वाटतं एवढं याच्या हात धुवून मागं लागलो, एवढं याच्या घराचा विदुनास केला, एवढं याच्या पाठीमागं दुश्मन बनून लागलो, तरी ह्याला वाईट कशाचं वाटत? आयुष्यात आनंद असणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वास आहे. मला माहित आहे काही झालं तरी जोपर्यंत मी सत्य वागतोय देव माझी साथ सोडणार. मी का दुःखी व्हावं? पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं मी अर्जुन सोडणार नाही बाबा. खरं काय सांगा, या जगात आहे ना, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा समाज असा आहे, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. आमच्याकडं सगळं प्रसिद्धीवर आहे, हां सगळं जाहिरातीवर आहे. चला तुम्हाला सिद्ध करून दाखवते. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा, माय मावल्या. कुठं लिहिलंय का? नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील, असं काही आहे का? तरी सुद्धा 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? मोती. 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची आहे. कल्पना. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा आम्ही बघत नाही खरं खोटं काय. आमच्याकडे फॉर्च्युनर मध्ये महाराज आला की हुशार आहे, चलत आला की मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना, पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखदगत असना, पण लोक त्याला मानत नाही. प्रेझेंटेशन, दिखावा, कल्पना. नामदेव राय तेच सांगतात, हे नको बाबा आयुष्य. जे आहे ते खरं. चांगला तर चांगला, वाईट तर. हे बघा, पैसा कमवायला परमात्म्याने कधीच नकार दिला नाही. जो तुमचा व्यवसाय व्यवस्थित करा, काही फरक पडत नाही. फक्त आपल्या पैशातला 10% भाग देवाला गेला पाहिजे. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 कमवताय, 10 रुपये देव देश धर्मासाठी जाऊ द्या. ज्याला गरज आहे त्याला द्या, पण वाक्य नीट ऐका. ज्याला गरज आहे, वाक्य कळतंय? ज्याला गरज आहे त्याला द्या. नाही तर होतं काय, सप्त्याच्या पंक्तीमध्ये साहेब आले की गरीबाच्या पोराला उठावं लागतं. खुशाल माणसं म्हणतात उठ साहेबाला बसू दे, उठ साहेबाला बसू दे. पुन्हा साहेबाला म्हणणार साहेब 2 घास, साहेब 2 घास खा, साहेब 2 घास खा. गरज नाही साहेबाला. साहेबानं लय खाल्लंय, आपलं खाऊन काय पोट नाही भरणार महाराज बरं का. काही गरज नाही, कशाला काय उगा नाही त्या गोष्टी. ज्याला गरज आहे त्याला द्या. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. बघा, देश काल पात्र पाहून दान करा, नाही तिथे करू नका. आणि जे दान करताय त्याचा बोभाटा करू
उगा नाही त्या काय आयुष्यात खरं राहिलंय आपल्या सांग बरं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं बरं. लोकाला नावं ठेवायच्या आधी आपण आपलं बघू ना. आपण काय गुणाचे? 500 आणि 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. आपण काय अपेक्षा ठेवायची दुसऱ्याकडनं सांगा ना मला. कोण आहे आपण? काय नाही आपल्याला. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. ते बिचारे म्हणत असतील कुणासाठी मेलो बाबा. कोण आहे आपण? काही घेणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी बस. तर गाव पेटलं तरी चालतंय की हो आपल्याला. काय देव देश धर्म आपण सांभाळा, आपण लोकांना ज्ञान शिकवायला काही नाही. आणि कसं आहे ना, पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नसतं बघा. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते आम्ही उघड्या डोळ्यानं बघितलं ना बाबा, आहे की नाही? मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. होय, ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाचे होय, फक्त आम्ही पोरच तेवढे वाया गेले, आहे की नाही? काय पण बोलणं तुमचं. आता या बायका स्वतः दारात बसल्यावर म्हाताऱ्या आजकालच्या काय पुरीत होय, ह्यांना काय लाजायतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं होय ग माय. ऍक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. आणि आम्हाला हे मान्यच करावं लागेल. मागच्या पिढीने वाईट काळ बघितला म्हणून आम्हाला सुखाचा काळ आला, हे आम्ही मान्य करतो. पण तुम्ही आत्ता काय करताय? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू तू नातीला कुठल्या तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणारस? नाही ना ग माय. घरात असल्याशिवाय दारात येत, अरे विहिरीत नाही पौऱ्यात कुठून येणार आहे? मग तेच नामदेवराय सांगतात, मी आयुष्य त्या व्यक्तीला मागत नाही. फावी तया कुळा. कुठल्या कुळाला? होती जे सात्विक, जे कुळ सात्विक आहे, ज्या कुळात भजन आहे, मी त्या कुळाला आयुष्य मागतोय. मग ज्ञानोबरायांपासून आतापर्यंतच्या प्रत्येक वारकऱ्यासाठी मी आयुष्य मागतोय. का? कारण ते कर्म संपत नाही ना, आणि कुळाची पुण्य असल्याशिवाय व्यक्तिमत्व वैष्णव असू शकत नाही. माऊलींचं मत आहे, ते सजरीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, कृपा करावी, याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. उगच देव कसा आवडेल? उगच देव आवडत असतो का सांगा? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगच कसा देव आवडेल? आजकालच्या पोरापोरींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजची पोरं आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. देव आहे म्हणून चाल. मधले 2-4 धटकुले टाळ्या वाजवतच नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड कष्ट काय बाबा तुझ्याकडे. तुम्हाला खरं सांगू का माऊली, मी ज्या नामदेवरायांचा मी अभंग घेतला ना, त्या नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलोचा पलंग नामदेवरायांच्या बायकोला झोपायला होता. श्रीमंती काय असेल त्या माणसाची, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती बायको. तुमचं बरं आहे ना? आपलं विचारलं महाराज बरं का, कशाची जागीरदारी काय असणार आहे असून असून तुमच्याकडं माझ्याकडं 2-4 बंगले 2-4 गाड्या, हे काही नाही दादा. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची. किती? 65 लाख. 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या
तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? पुती भरून 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. अरे ते तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. कोण आहे आपण? सवय करूस आहे आपला. त्यो भी पेटल, भजन करीत जा. काही नाही आपल्याकडं. आपण देवाच्या सुद्धा असो पाया पडतो. ही पद्धत आहे आपली देवाच्या पाया पडायची महाराज. कीर्तनात टाडी, 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 कीर्तनात टाडी. बसणारा माणूस पुण्यवान, कीर्तनात टाळी वाजवणारा माणूस फार पुण्यवान, आणि कीर्तनात आनंद घेऊन नाचणारं व्यक्तिमत्व साक्षात पांडुरंग परमात्म्यासारखं. खूप ताकद आहे दादा या कीर्तनात. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय हरी रूप, होय हरी रूप, होय हरी रूप. सांग कीर्तन सांग होयांग हरिरूप. अहो माणसालाही देव करायची ताकद या व्यासपीठात आहे. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे देहूमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला यावं आणि मातीतच मांडी घालून बसावं. त्यांना नसतं का खुर्चीवर बसता आलं? मातीतच बसले ते. तुकोबा मोठ्या मनाचे, पायाखालचं घोंगडं काढलं आणि छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राज हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, जानता राजा आहात, अधिकार आहे तुमचा, बसा घोंगड्यावर. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे. ज्या दिवशी बुवा ज्या दिवशी तुमची बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं कळतं आम्हाला. आम्ही तुमच्या चरणाशीच बरे. काय नीतिमत्ता म्हणावी हो. म्हणून तर हिंदवी स्वराज्य उभा राहायची ताकद आहे. आमच्याकडे सरपंचाला खुर्ची नाही दिली की राग येतो. अहो चालू मरू द्या, माझी सरपंचाला सुद्धा खुर्ची लागते महाराज बरं का, त्यालाही राग येतो. नाही बाबा मला सन्मान दिला पाहिजे, मला सन्मान नाही दिला तो बघतो कसा कार्यक्रम होतोय. लय सन्मान देण्यात आयुष्य चाललं. नामदेवराय तेच तर सांगतात, खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही. खरं सांगतोय, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण
कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? माय मावल्या. हा, ऐका कीर्तन. काय ढेकळं वेळ लागणार आहे बाय. आयुष्य असंच चालय ग. कल्पनेची नुसतं आयुष्य खोट आहे. कर्म कमी, बोभाटा जास्त. ज्ञान कमी, अहंकार नको देवा. ही संत मंडळी, यांना खऱ्या सुखाचा आनंद दे. या बाधेतनं बाहेर काढ. लय बेकार बाधा ही कल्पना. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना एका माणसात एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक करते. नको देवा असली कल्पना. काय करायचं जगात? काही खरं नाही राहिलं बघा. तुम्हाला खरं सांगते, एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणल असं नाही. 2-4 तरी खौट बोलणारच महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, कीर्तन आहे. ती म्हणणार त्याचं काय, लोकांचं खायचं लोकाला द्यायचं. लोक आहेत ती महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्या पाटलांच्या शिवलादाई पाटलांचं कीर्तन ठेवलं म्हणे. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का महाराज? लोक लय बेकार. लोक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. म्हणून माझी विनंती आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निहिलेली बी सांगायची नाही महाराज बरं का. जे ते शांततेत करायचं. लोकाला काही घेणदेण नाही बघा. गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग करू काय? सगळ्याच मध्यम कलर कुठनं आणायचा आम्ही महाराज? लय अवघड. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत काय नाही येड्याला, नाचू नाचू जिरवतो. अरे करू काय? कशीच जगू देत नाहीत महाराज माणसं. लोक कीर्तनही करू देत नाही आणि संसारही करू देत नाही. मग जाऊ द्या, अनंत वाचाळ बरळती. कशाला या कल्पनेत पडायचं? लोकांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा नकोच देवा. माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड भाऊ. माऊली म्हणला मला फार आवडतात. माऊली म्हणतात मला फार आवडतो लोकांनी बोललेलं, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत मी भजन करणार. ज्या दिवशी लोक प्रशंसा करतील मी स्वतःचं कौतुक करणार आणि देवाला विसरून जाणार. याच्यापेक्षा लोकांनी त्रास दिलेला बरा. लोकांनी त्रासच द्यावा. आणि तुम्हाला तर सांगते माय, तुम्ही तर मनावरच घ्यायचं नाही. यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही नुसतं वैष्णवाचं घर सांभाळा, जगाचा मालक तुमच्या संसाराची राखणदारी करतो. काही लागत नाही माय तुम्हाला. लय गोड आहे तुम्ही, लय पेटच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. घ्या आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे महाराज बरं का. तेवढा एकच फॉल्ट आहे माया आपल्यात, नाही तर आपल्यासारखा माणूसच नाही. हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हा आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे महाराज बरं का. तुम्हाला लेख म्हणून सांगते, काही देऊ नका बायकांना. पैसा अडका, कपडे लत्ते काही नको. फक्त 4 माणसात सन्मान द्या. जो पुरुष आपल्या बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही ना, ती बाई त्या पुरुषाचा गोकुळ केल्याशिवाय सोडत नाही. एवढी ताकद तिच्यात आहे. चांगलं वागा. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमचं बी कौतुक करीत जा. बायांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन मरू दे तिकडं महाराज बरं का. सगळ्यातच काटा आहे तुम्हाला आमचा. बरं खरं सांगा माय, मी काय खोटं बोलले का? संसारात नवरा शहाणा असला सुख लागतं की नाही ग माय? खरं सांगा, संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटल्यावर सॉरी झाल्यावर येईल अक्कल. होईपर्यंत सांग, संसारात शहाणा कोण लागतो? तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडता माय? नवऱ्याची की नाही? मी नाही. ज्ञानोबराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं ना बाई सगळं सहन करते. आम्हा वैष्णवाचं तसंच आहे. आम्ही एकदा पंढरीच्या मालकाची लेकरं झालो ना, मग बाकीच्याला आम्ही जुमानत नाही, कल्पनेला आम्ही पायाशी ठेवत नाही. आम्ही परिपूर्ण सुखी असतो जेव्हा पंढरीचा बाप आमचा मालक असतो. आम्हाला काहीच कमी पडत नाही, काहीच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धनी घेतो येथे. मालक धनी म्हणजे मालक शहाणा भेटला आम्हाला. आता कल्पनेची बाधा न हो कवणे
आता नाही कोणाच्याही पाया पडत आम्ही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नाही घे. निष्ठावंत आहे नामदेवराय म्हणतात नाहीच. आणि का करावं? कोणाला मानतोय हे कळलं पाहिजे आम्हाला. परिस्थिती वाईट नाही करून घ्यायची माय या विषयाकडे. करा ना विचार. अगं तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही? तुकोबांना 2 बायका. तुम्ही लेक कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे महाराज बरं का. ती काय झालं, पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण दादा देव पण इतकी मस्करी करतो ना, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं. देव बी लय मजा घेतो महाराज बरं का. 2 बायका, पहिली रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई. श्रीमंत घरची पोरगी ती जिजाबाई. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. जिजाबाई नावली एकच बरं का, खरं नाव जिजाबाई, टोपण नाव आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. 3600 एकर ऊस होता ऊस. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 2 BHK तुमच्या सुनचा माहेरी. पण काय नाचती महाराज भांडणात. नुसतं बोला तुम्ही काही. माझा काय त्या भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, ले मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं, तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आलतं मला, माझं नशीब नासक, मी तुझ्या पदरात पडले. लयच अवघड आहे ग माय आपलं. आपल्याकडे हाय कमी पण बोभाटा लय आपला. एवढी श्रीमंत घरची पोरगी ग माय, पण नवऱ्याला शब्दानं बोलत नव्हती. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी आधी तुकोबांनाच भाकरी मग स्वतः. अशी बायको भेटायला भाग्य लागतं महाराज. आवलीसारखी बायको भेटायला माणूस तुकोबारायच लागतो. बाकी कोणाचंही कामानं शक्य नाही महाराज. हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे की त्यांना आवलीसारखी बायको भेटली. पुण्यवान होते दादा ते. मग काय, एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या द्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही? थोडेफार तुम्ही शेतकरी आहे का? शेत ना तुम्ही, शेत. एवढंच एक शब्द येत आहे मला, दुसरं काही सुद्धा येत नाही महाराज. तुमच्या आयराणीतला तेवढा एकच शब्द येत आहे, शेत. कारण आमच्याकडे वावर म्हणजे शेत महाराज बरं का. शेतकरी ना तुम्ही? हाय का? शेतकरी आहात ना तुम्ही? मग तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात कौतुकानं सांगा. बाकीचे कसे बोंबलतात, अध्यक्ष, सचिव, चेअरमन. आपण बी बोंबलायचं रे जरा. तसा स्वाभिमान पाहिजे का आपल्याला? बरं खरं सांगा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी दादा. खरं सांगते, मोठं व्हावं तर शेतकऱ्याच्या पोरानं व्हावं. आणि व्हावंच. शेतकऱ्याच्या पोराच्या बंगले, गाड्या, महाड्या असाव्याच का नसाव्या? कुणी टिकवलं एवढं सगळं सांगा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? आर्मीत भरती होणारी पोरं आपली शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? वृद्धाश्रमात नोकरीवाल्याचे, जागीरदाराचे, पैशावाल्याचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला महाराज बरं का. तसे आम्ही श्रीमंतात ना दादा. अरे आम्ही बाप फाटक्या धोत्रात का सांभाळे ना, पण आम्ही बापाच्या घरातच सांभाळतो. ही शेतकऱ्याच्या घरची शिकवण आहे दादा. अरे शेतकरी आहे ना, असं काय करता? चला सांगा दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाणी नाही सापडलं तर काय लावतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो महाराज. तुम्हाला सांगते पेटकर, काटा मोडला जिजाबाईला हो, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. माझी या सकळा हरीच्या आदासा. किती करतो तो पांडुरंग माझा त्याच्यासाठी. राजस करतो रे, लाडावतो. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे.
त्या पांडुरंग परमात्म्याला दया आली माय. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कस होऊ तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाढीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू विठ्ठला तू आकाशी झेप घेरी पाथरा, आकाशी झेप घेरी पाथरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या सगळ्या बदल्यात आम्हाला एवढंच करायचंय. पाऊली चालती, पाऊली चालती, पाठीमागच्या दोन चार. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसल म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं महाराज बर का. पाऊली चालती, पाऊली चालती. हरी बोल. दुखी संसाराची, वा, दुखी संसाराची. हरी बोल. पाऊली चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. काय नको ना. तुम्हाला काय टोचतो का देव? नाही नाही, तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुमची वेगळी गवळण आहे. तुझ्यासाठी गेले